नमस्कार, मी प्रद्युम्न गायकवाड. ATV न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये काही मतदार केंद्रांवर EVM मशीन बंद पडण्याचे प्रकार समोर आले आहेत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांच्याकडून. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचं मतदान सकाळपासून चालू झालेलं आहे. अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर दुपारी 12 नंतर मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांची संख्या थोडी रोडावली आहे, कारण ऊन अत्यंत मोठ्या प्रचंड प्रमाणात असल्यामुळे मतदार बाहेर येत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक मतदान केंद्रावर आपण पाहिलं तर मशीन बंद पडताना आपल्याला दिसतात. EVM जे मशीन आहेत ते बंद पडताना दिसतात, कारण जसं जसं ऊन वाढतं आहे तसं त्या मशीन गरम होत आहेत आणि मशीन गरम झाल्यामुळे बंद पडतात. आपण इथं जर पाहिलं तर युनियन ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन मॉडेल स्कूलमध्ये म्हणजे हातमपुऱ्यामध्ये जर आपण पाहिलं तर 202 क्रमांक बूथमधील जे मशीन आहे ते गेल्या अर्ध्या तासापासून बंद झालेलं आहे. दुसरं मशीन आणण्याची प्रक्रिया इथे चालू झालेली आहे आणि जे मतदान करण्यासाठी मतदार आलेले आहेत ते सध्या आता बाहेर रांगेत उभा राहिलेले आहेत. मात्र असे अनेक ठिकाणी हे मतदान बंद झालं, हे जे EVM मशीन आहेत ते बंद पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि दुपारी 12 नंतर जी संथ गती झालेली आहे ते एक चिंतेची बाब आहे, कारण मतदान जास्त झालं तर त्याचा फायदा देशाला होत असतो. मात्र मतदार अजूनही जागृत झालेले दिसत नाही. त्यामुळे आता सर्वांना ATV तर्फे एक विनंती आहे की सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावे, आपल्या देशासाठी मतदान करावे असं आव्हान आपण आता या ATV द्वारे आपल्याला करत आहोत. ATV साठी सुशील थोरातसह आमिर सय्यद, अहमदनगर.